नमस्कार, मी साक्षी बांचर. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा. गेल्या 10 वर्षात देशातील दहशतवाद, डावी विचारसरणी, बंडखोरी आणि अंमली पदार्थ यांचा घातक परिणाम कमी करण्यात लक्षणीय यश मिळाले, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय. मसुरी इथल्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये झालेल्या समारोप समारंभाला ते संबोधित करत होते. राज्यात 2 डिसेंबरच्या सुमारास नवं सरकार स्थापन होईल, असे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल दिल्ली येथे स्पष्ट केले. त्याचवेळी आगामी सरकारमध्ये अर्थमंत्रीपद आपल्याकडेच येईल व सर्वाधिक वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम माझ्याच नावावर जमा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्र सरकारने राज्य वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपयांचं तातडीने वाटप जाहीर केलंय. अल्पसंख्याक कल्याण विभागाने यासाठी शासन निर्णय जारी केलाय. तर 2024 आणि 25 या आर्थिक वर्षात या निधीचे वाटप करण्यात येईल. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने वक्फ जमिनींच्या व्यवस्थापनावर चिंता व्यक्त केली होती, परंतु निवडणूक निकालानंतर युती सरकारने वक्फ बोर्डाच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी या निधीची मंजुरी जारी केली आहे. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेल्या मुद्द्यावर आप आणि टीएमसीच्या खासदारांनी संसदेत जोरदार निदर्शनं केली आहेत. यामध्ये दिल्लीतील घटकांसाठी प्रशासनाच्या असमर्थ विरोधात आवाज उठवण्यात आला. आपचे खासदार आणि टीएमसीचे सदस्य या निदर्शनात सहभागी झाले होते आणि ते दिल्लीतील नागरिकांच्या सुरक्षेबाबत सरकारवर दबाव टाकत होते. या आंदोलनामुळे संसदेत तणाव निर्माण झाला असून विरोधकांनी दिल्लीतील परिस्थितीला नियंत्रणात आणण्याची मागणी केली आहे. नाशिक शहरात निष्ठावान आणि बंडखोर हा वाद तिन्ही मतदारसंघात पाहायला मिळतोय. शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांना मोठा विजय प्राप्त झाला असून 2 मतदारसंघात भाजपमधून इतर पक्षात जात भाजपच्या नेत्यांनी मोठं आव्हान उभं केलं होतं. मात्र निवडणुका झाल्या आणि आता पुन्हा घरवापसी करण्यासाठी बंडखोर लॉबिंग करतायत. तर पुन्हा बंडखोरांना पक्षात घेऊ नये, अन्यथा निष्ठावान पदाधिकाऱ्यांवर अन्याय होईल, अशी थेट खंत नवनिर्वाचित आमदार सीमा हिरे आणि राहुल ढिकले यांनी व्यक्त केली आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आघाडीने मोठं यश मिळवलंय. मोठ्या प्रमाणावर जागा जिंकून पुन्हा एकदा ते राज्यात सत्ता स्थापन करणार आहेत. त्यासाठीच्या हालचाली देखील सुरू झाल्यात. अशातच आधी लाडक्या बहिणींना पैशांची ओवाळणी देणारं महायुती सरकार आता महिलांना सत्तेत वाटा देणार आहे. नव्या सरकारमध्ये 4 महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याची माहिती समोर येते. महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळात लाडक्या आमदार बहिणींची संख्या वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे. कस्टम विभागाने बुधवारी जोगेश्वरी स्थित फेलॉन गुलीवालाच्या निवासस्थानी छापेमारी केली. या छापेमारीत ड्रग्ज जप्त करण्यात आलेत. 8 ऑक्टोबरच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात फेलॉन यांचं नाव समोर आलं होतं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की छापेमारीत 136 ग्राम चरस, 33 ग्राम एमडी ड्रग्जचे रिकामे पॅकेट्स, तर 28 ग्राम एमडी टॅबलेट्स आणि अन्य नशा देणारे पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच 11 लाख रुपयांची रोकड देखील त्यांना मिळाली आहे. या प्रकरणी पत्नी फेलॉन आणि अभिनेता एजाज खान यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर मधील वेदांत रुग्णालयातील 6 डॉक्टरांनी 5.5 वर्षाच्या चिमुकल्यावर ऑपरेशन मध्ये चुकीचे उपचार करून तब्बल 11 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ही घटना 26 एप्रिल ते 6 मे 2024 दरम्यान घडली असून या प्रकरणी वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने दिलेल्या अहवालात 6 डॉक्टरांवर चुकीच्या ट्रीटमेंटचा आणि ती लपवल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. त्यानंतर गारखेडा परिसरातील वेदांत बाल रुग्णालयातील या 6 डॉक्टरांवर पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी ईडीची धाड पडली आहे. त्याचं कारण तिचा नवरा राज कुंद्रा ठरलाय. पॉर्नोग्राफी केस प्रकरणाशी संबंधित असलेल्या प्रकरणावरून आता ईडीने त्यांच्या घरी ही धाड घातली आहे. ही धाड शिल्पा शेट्टीच्या सांताक्रूज येथे असलेल्या घरी अधिकाऱ्यांनी सकाळी 6 वाजता पाडली आहे. पॉर्नोग्राफी केस प्रकरणात राज कुंद्राला यापूर्वी देखील अटक करण्यात आली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत श्रीलंकाचा संघ अवघ्या 42 धावात ऑल आउट झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांचे 5 फलंदाज आपले खातेही उघडू शकले नाही, तर संघाने 13.5 षटकात 10 विकेट्स गमावले. दक्षिण आफ्रिकेकडून डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को यान्सेन 7 विकेट घेत श्रीलंका संघाचा धुव्वा उडवल्याचं पाहायला मिळालं.
या बातमीसह वेळ झाली टॉप 10 मध्ये. इथेच थांबायची. पाहत राहा न्यूज अँकर.